नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चणा डाळीचा ठेचा पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा ते बघणार आहोत। चवीला तर एकच नंबर बनतो। चला तर मग बघूया कसा बनवायचा ते। तर मी येथे 1 वाटी डाळ, चण्याची डाळ न रात्रभर भिजत घातलेली होती। तुम्ही ना 5-6 तास तरी भिजली पाहिजे। बघा या पद्धतीने छान भिजलेली आहे आणि छान भिजल्यानंतरच हा ठेचा अगदी खूप छान बनतो। अशा पद्धतीने मी भिजवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यासाठी बघा या मी लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे, 10-12 घेतलेल्या आहे। थोड्या लसूण जास्तच वापरायचा आहे आणि मिरची घेतल्या आहे 7-8 आणि इथे मी जिरं घेतलेलं आहे आणि फोडणीमध्ये आपल्याला हिंग लागणार आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे चिरून। तर आता आपण हे भाजून घेऊया मिरच्या वगैरे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। तर तेल न घालताच आता आपल्याला ह्या मिरच्यानं असे थोडे डाग पडेपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे। उलटवून पलटवून छान असं 2-3 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे। थोडे डाग पडले पाहिजे, खूप खूप भाजायचे नाही आहे। बघा या पद्धतीने थोडे असे डाग पडले की मग आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आणि त्याच गरम कढईमध्ये मग आपल्याला बघा भाजून झालेले आहे। मी मग काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला लसणाच्या कळ्या पण भाजून घ्यायच्या आहे। कारण की गरमच आहे कढई आणि गॅस सुरू आहे। बघा असं डाग म्हणजे आपलं मंद हीटवर भाजायचं आहे। डाग पडले की मी गॅस बंद करून दिली आणि जिरं टाकल्यानंतर गॅस लगेच बंद करायचं, नाही तर जिरं जळू शकते। बघा गरमच कढईत मग जिरं पण छान भाजलं जातं आणि आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आता याचं वाटण तयार करायचं आहे आपल्याला। ठेचा तयार करायचा आहे हा असा फोडणीसाठी आणि ओबडधोबडच करायचा आहे। खूप छान बनतो हा चणा डाळीचा ठेचा, खूप चविष्ट असा। बघा आता मी असं हे वाटून घेते ओबडधोबड, चालू बंद करत असं वाटून घेतलेलं आहे। बघा या पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे। त्याच पद्धतीने चणा डाळ पण करायची आहे। मी बघा 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली भिजल्यानंतर आणि आता आपल्याला चणा डाळी मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे। त्याच भांड्यामध्ये मी आता चणा डाळ पण टाकून घेते आणि चालू बंद असं करून वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालता, पाणी अजिबात घालायचं नाही। बघा रव्यासारखं असं वाटलं जातं छान, खूप बारीकही होत नाही। रवा कसा असतो त्या पद्धतीने मी गॅसवर कढई ठेवली आहे, तीच कढई। तर त्यातनं 1 चम्मच तेल गरम करून घेतलं आहे आणि 1च चम्मच जिरं छान तडतडलं की आता आपल्याला हा ठेचा यात टाकून घ्यायचा आहे आणि हा परतवून घ्यायचा आहे छान असा आणि शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित। बघा या पद्धतीने शिजवायचा आहे। छान शिजला पाहिजे हा, तेव्हाच चवी छान बनते ठेच्याची। बघा आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि परतवून घेतलेलं आहे आणि चिमूटभर आता आपल्याला यातनं हिंग टाकायची आहे आणि परतवून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने परतवायचा आहे। हा ठेचा शिजला पाहिजे, कच्चा राहिला तर चवी व्यवस्थित लागत नाही याची। आता आपण डाळ वाटून घेतलेली आहे तर ती टाकून घ्यायची आहे। बघा आणि ही डाळ मस्त 2-3 मिनिटापर्यंत आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे। मस्त याचा कच्चेपणा जाईपर्यंत, कच्ची राहिली नाही पाहिजे। मला तर ती शिजलेलीच मस्त अशी मंद हीटवर मी अशी छान अशी भाजून घेत असते। बघा या पद्धतीने मला खूप आवडते हा ठेचा, तर मी अधूनमधून बनवतच असते। बघा या पद्धतीने छान आपण उलटवून पलटवून असं मस्त भाजून घेतलेलं आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। सराट्याने छान होतं, आम्ही सराटा म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात याला
तर कमेंट्स करून कळवाल मला. तर बघा या पद्धतीने मस्त असं मी भाजून घेतलेलं आहे. आता एकच लिंबाचा रस काढून घेतलेला आहे मी आणि तो टाकायचा आणि लगेचच गॅस बंद करून द्यायची आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं कोथिंबीर टाकल्यावर. आणि बघा आपला मस्त असा झणझणीत चणा डाळीचा ठेचा तयार झालेला आहे. एकच नंबर भाकरीसोबत तर खूपच छान लागतो. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.